विठुराय, आऊंचाही तू चांगलाच होता. मला वाचवण्यासाठीच ते मला माहेरी जायला सांगत होते. पण विठुराय, मला नाही रे हे घर सोडायचंय. महिने सांगितलंय, सासर हेच लग्न झालेल्या मुलीचं सर्वस्व असतं. म्हणूनच माझं एकच म्हणणं आहे की जे काही व्हायचं असेल ते इथेच सासरेच होऊ दे. करशील ना रे विठुराया तो असं? आता तुला गाल फुगवायला काय झालंय? स्वतःला मोठी धूर्त कावेबाज समजतेस तू रमाई, पण नको तिथे तुला काहीतरी होतं आणि माती करतेस. दिगू सखुला चांगला आकलत होता, त्याला कशाला थांबवलंस? अगं माठ, तिथेच होतीस ना तू? तुझा काका काय सांगत आला, लक्ष नव्हतं का तुझं? अगं उघड उघड बोलणं सुरू होतं. तुझ्या मेंदूपर्यंत काही पोचलंच नाही. मग काय काय पोचतं तरी काय? नुसत्या वाकड्या तिकड्या भुवया करून बघत बसायचं? रमाई का कशी बोलतेस तू? बोलणारच. अकलेचा धोंडा आहेस, धोंडा. शंभू बाळापेक्षाही ना समज कमी आहे तुला. खरंच अक्कल असती ना तुला तर सासरी राज्य करत असतीस आणि तुझी सासू भांडी घासत बसली असती. पण तिथे आपटी खाल्लीस आणि इथे वर नाक करून नाचतेस. आणि नाकावर राग याला नाक धड तरी हवं की नको? तू नकटी आणि चपटी. अगं सखू गेली असती तर आपण वाचलो असतो का? गावाने आपलं घरदार जाळलं असतं. हेच तुझा काका सांगत आला होता ना. म्हणजे आपल्याला भीती वाटली पाहिजे, पण त्या दडपणात तू नाही आहेस. तुझा चेहरा तर उलट खुल्ला आहे. कसं ग माझं पिल्लू ते? काडीची अक्कल कशी नाही ग ती चालवत? अगं बावळटे, बाबाजींचा अपमान भरून काढायला सुरुवात झाली ना. सगळे गावकरी सखूच्या नादी लागले होते, पण आता तेच गावकरी तिच्यावर उलटलेत ना. शिव्या घालतायत, तिला वाळीत टाकण्याच्या गोष्टी करतायत आणि आपल्याला तेच हवंय ना. अगं मंद मुली, जे घडायला हवंय तेच घडतंय. गुरु छिंगरोबा याच गावातल्या माणसांकडून सखूला शिक्षा देणार म्हणून आनंद होतोय मला. तूच सांग, हे वाईट आहे की चांगलं? पडला प्रकाश? हो, आत्ता कळलं मला. सखूला गावकऱ्यांनी भयानक शिक्षा द्यायला पाहिजे. जसं बाबाजींना गावाच्या चौकात बांधून दगड मारले, तशीच शिक्षा सखूला व्हायला हवी. नुसते लांबून दगड फेकून काय होणार आहे? चांगलं चेचून ठेचून दगडानं मारलं पाहिजे त्या कार्टीला. नाही ऐका माझं. अहो मारू नका तिला. थांबा. नाही नाही ऐका. नाही मारू नका. बापरे, काय भयानक दृश्य होतं ते. पण हे असं प्रत्यक्षात घडू शकतं? नाही नाही. चल विनू, आता काय घडलं ते मला स्पष्ट आणि खरं खरं सांगायचं. तुझ्या डोक्यात कोणी मारलं? काय झालं नक्की सांग मला. अरे हे विनू, इकडे बघ. बघ माझ्या डोळ्यात बघ. हे बघ, जे घडलंय त्याबद्दल तुला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय. आणि हे मला तुझ्या भिरभिरणाऱ्या नजरेतून जाणवतंय. मला खात्री आहे तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोयस विनू. बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे मी दादा आहे ना तुझा, मग आपल्यात आडपडदा कशाला? सांग मला, काय लपवतोयस तू? नाही
नाही रे दादा, मी खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाहीये. विनू, मी तुला एवढं कळवळून विचारतोय तरी तुला सांगायचं नाहीये? नाही सांगायचंय? ठीक आहे, मी आता इथून निघून जाईन आणि असं काहीतरी करेन ना ज्याचा तू विचार सुद्धा केला नसशील. अरे अरे दादा थांब ना. बस बस इथं बस. मग बोल. हे बघ, शेवटची संधी देतोय, मुकाट्याने खरं खरं सांग, नाहीतर तुझ्या सकू वहिनींचा हात धरून खेचत तिला त्या गावकऱ्यांच्या समोर उभा करेल. मग काय व्हायचं ते होऊ दे. नाही नाही रे दादा, नको ना असं करूस दादा, नको. मी हात जोडतो रे दादा. मग बोल, काय झालं ते खरं खरं सांग. हो, मी बघितलं, वहिनीनेच मला मारले. सखूचा आल्या आणि हो विजावला आणि वळखायला नको यायला म्हणून म्हातारीचं सोंग काढलं. एका पाठोपाठ एक सगळी वाडकी फोडून सखूताई काठी घेऊन सखूताई जात होत्या. काठी घेऊन सखूताई जात होत्या. हे काम करणारी कोणीतरी स्त्री आहे. त्या कोकराला तू मारलंयस, तू. कारण तू चेटकीण आहेस, चेटकीण चेटकीण. काय खरंच? अरे अरे विनू, काय बोलतोयस तू? माझ्या मनाचा फार गोंधळ उडालाय रे. खरंच सकू चेटकी नाही? थांब, मी आत्ता जाऊन. अरे आता काय? सखू वहिनींवरचा माझा विश्वास बिलकुल हलणार नाहीये रे. मग तुझा विश्वास का दळमळीत होतोय? अरे कमाल आहे विनू, सकूनी तुला मारलं असं तूच म्हणाला होतास ना, आणि तू तिच्याशी फटकूनच वागतोयस तरी ती. हो, कारण मला एका गोष्टीची खात्री आहे की सखू वहिनीने जर हे केलं असेल तर त्यामागे नक्कीच योग्य कारण असेल. आणि मला मारल्याचं वाईट वाटत नाहीये रे. मी जर माझ्या सगळ्या गोष्टी सखू वहिनींना सांगतो तर मग त्यांनी त्यांच्या मनातलं मला का नाही सांगितलं? त्यांनी मला सांगायला हवं होतं. अरे मी मी आनंदाने मार खाल्ला असता रे दादा. त्यांनी मला का नाही सांगितलं? आणि आता तू काय म्हणालास दादा की वहिनीनं गावासमोर उभं करतो बोललास ना, आणि मी जर हे आधी सांगितलं असतं तर घरच्यांनी गावकऱ्यांनी वहिनीनं फासावर लटकवलं नसतं का? पण दादा मला अजूनही वाटतंय की माझ्या सखू वहिनी अशा वागूच शकत नाही. इथे काहीतरी दुसरं कारण आहे जे त्यांनी सांगितलं नाहीये आणि आपल्याला माहित नाहीये. म्हणूनच मी कोणाला काहीच बोललो नाहीये. वहिनी खूप निर्मळ मनाचे आहेत रे दादा. ते असं का मारतील रे? शक्यच नाही. काहीतरी गडबड आहे. काय करू मी? खऱ्या खोट्याच्या भोरात अडकल्यासारखं झालं. आल्या महाराणी आल्या. गालातल्या गालात हसत असतील नाही महाराणी? कशा सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवतात म्हणून. रमाई बघितलंस का? साळसूद महिना वारा घालतीये. म्हणजे आधी अनेक प्रश्नांचा डोंगर आपल्या डोक्यावरती उभा करायचा आणि मग आणायचा की किती सेवा करतीये. ए चल, लांब उभी राहा. उगाच पुढे पुढे करू नकोस. तुझ्या वाऱ्याला पण बसायचं नाहीये, चिटकीण मेली. हाऊ सासूबाई, तुम्हाला गरम होत असेल ना, म्हणून मी. माझ्या डोक्यातला दाह या वाऱ्यानं थांबणार आहे का? नाही ना? चल जा, तिकडे जाऊन उभी राहा. जाऊ बाई, अहो असं किती वेळ रडत बसणार आहात? जेवून घ्या आधी, मग कोपऱ्यात बसून किती रडायचं ते रडा. हा, जेवून घ्या का जेवून घ्या.
जाणार आहे का मला ते? इथे माझा विनूच्या पोटात अन्नाचं कण नाहीये आणि मी निर्लज्जपणे काय हादडत बसू का? भाऊजींनी काही खाल्लेलं नाहीये. आम्ही आदळतो बाई. आम्ही काय पोट घ्या, निर्लज्जच आहोत ना आम्ही. जाऊबाई, आम्हाला तरी सुखानं जेवू द्या. आम्ही कशा जेवू शकतो या नजरेनं आमच्याकडे बघू नका आणि आम्हाला खजील करू नका. भाऊजी, नेहमी दारातून येणाऱ्या सखू वहिनी खिडकीतून का हाक मारतायत? या परत मारणार नाहीत ना? काय करू मी? भाऊजी, शिरा आणलाय. असं उपाशी राहून तुमची तब्येत लवकर बरी कशी होईल? तुमच्या आवडीचा शिरा आणलाय, घ्या, खाऊन घ्या. नाही का? हो भाऊजी, तुम्ही असं का करताय? माझ्याशी बोलत का नाही आहात? काय झालं ते तरी सांगा ना. भाऊजी, तुम्हाला खरंच मी मारलंय असं मनापासून वाटतं का? नाही हो वहिनी, पण मनानं वाटत तर नाहीये, पण तुम्हीच दिसला होतात हे नक्की खरंय. भाऊजी, तुम्हाला मी मारलं असं तुम्हाला वाटतंय कारण माझ्यासारखीच हुबेहूब दिसणारी कोणीतरी आहे. इतकी हुबेहूब की समोरच्या बघणाऱ्याला वाटेल, अरे ही तर सखूच आहे. काय? होय भाऊजी, हे सगळं तीच करते आणि हा माझ्यावरती येतो. माझ्यावर विश्वास ठेवा हो. मी सगळ्यांना सांगते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवतच नाहीये. काहीतरी भयंकर आणि अभद्र करतंय आणि मला ते सिद्धच करता येत नाहीये. मी काय करू हो भाऊजी, काय करू? बापरे, अहो मला तर काहीच कळत नाहीये हो. भाऊजी, मी माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते की हे सगळं मी नाही केलंय. हे सगळं त्या खोट्या सखूने केलंय. वहिनी, मी चुकलो, खरंच मी चुकलो. पण मला खात्री होतीच की माझ्या सखू वहिनी मला विनाकारण नाही मारणार आणि माझ्या शूरवीर धीराने असं रडलेलं मला आवडणार नाही. भाऊजी, आता डोळे पुसा बघू आणि हा शिरा खाऊन घ्या. आता खाताय की मी भरवू? वहिनीनेच मला मारले. सखू वहिनींवरचा माझा विश्वास बिलकुल हलणार नाहीये. मग तुझा विश्वास का दळमळीत होतोय? नाही, विनू म्हणतोय तेच बरोबर आहे. काहीतरी गडबड आहे. या सगळ्या प्रकारात सखूला उगाच गोवलं जाते. सखू निरागस आहे. मला एका गोष्टीची खात्री आहे, सखू वहिनीने जर हे केलं असेल तर
त्यामागे नक्कीच योग्य कारण असेल. मला सखूशी बोलायला हवं. अगं कुठे आहेस तू? काकू, अगं तू रडतेस का? काय झालं? अरे काय करणार दिगू, विनू अजून जेवलेलंच नाहीये रे. मी इथे चुलघरात मरते, पण माझं लेकरूच उपाशी आहे. अगं मग मला सांगायचं ना काकू. तू रडू नकोस बरं, मी बघतो. हं, रडू नकोस. निधान या दिगूला तरी माझ्या विनूची काळजी आहे. विनू, शिरा, हो, सखू वहिनीने दिलाय. सखूनी? शिरा दिला आणि मग रडतो कायस तू? परत तुला काही केलं का? नाही रे दादा, सखू वहिनीने मला सगळं सांगितलंय रे. त्यांनी मला मारलेलं नाहीये. त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी दुसरी खोटी सखू आहे. तिनेच हे सगळं केले. अहो, मी म्हटलं होतं ना, तशी कोणीतरी आहे माझ्यासारखी दिसणारी हुबेहूब आहे. सखू वहिनीने विठुरायाची शपथ घेतली. आता तूच सांग, सखू वहिनी विठुरायाची शपथ घेऊन खोटं बोलतील का रे? कधीच नाही. माझ्या सखू वहिनी खऱ्या आहेत रे. ते हे सगळं करू शकत नाही. सगळे त्यांना उगाच छळत आहेत. हुबेहूब दिसणारी दुसरी सखू? कसं शक्य आहे? पण सखू खोटं बोलणार नाही आणि विठुरायाची शपथ घेऊन तर नाहीच नाही. मग हा काय प्रकार आहे? विठुराया, अरे काय माझ्या नावाने काय चाललंय? अशी कशी हुबेहूब कोणीतरी माझ्यासारखी? कितीही शोधलं तरी ती सापडत नाहीये, पळून जाते. सगळ्यांना ती एवढा त्रास का देते रे? हा, आता तू सांग, मी काय करू? मी काही करत नाही तरी एवढ्या सगळ्या भयंकर गोष्टींचा आळ माझ्यावर येतोय. विठुराया, मला त्रास होतोय. म्हणजे ती येणार. आली ती. विठुराया, ती आली. मला सांगणार आहे विठुराया, मी काय करू? तू सांगणार आहे विठुराया मला. शोधू का तिला? काय करू? कुठे गेली ती? कुठे सखू? दिसली. पण ते आवनच्या खोलीच्या खिडकीजवळ काय करते? हिच्या हातात सूट आहे. म्हणजे ही आवनला मारणार की काय? पण नाही, मी हे होऊ देणार नाही. मी आवनला काहीच होऊ देणार नाही. हे थांब, कोण आहेस तू?
अरे वा, तू स्वतःलाच ओळखलं नाहीस. नाहीतरी तू तशी खोटारडीच आहेस, मुळू मुळू रडणारी, केविलवाणा चेहरा करून जगाला फसवणारी खोटारडी सखू. तुझं खरं रूप म्हणजे मी, चेटकीण. नाही नाही, खोटी आहेस तू, खोटी आहेस. ए गप्प बस. तुझं खरं रूप, तुझी खरी वृत्ती मी सरे शंभूला टोपलीत बसून विहिरीत सोडणारी. विनूच्या डोक्यात हा सोटा मारणारी. उमात पाणी टाकून होम विझवणारी. काय केलं दुष्ट 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 आहेस तू. दगडाच्या काळजाची सखू, हेच तुझं खरं रूप आहे. हा जो तुझा निरागस भोळेपणाचा सात्विक सोजवळपणाचा चेहरा आहे ना, तो मी फाडणार आहे. सगळ्या जगाकरवी तुला अद्दल घडवणार आहे. मी नाही तशी नाही. आहेस तू, तशीच आहेस. धूर्त, लबाड, दुष्ट. खरंच तुझा खरा चेहरा म्हणजे मी लोकांसमोर येईन. म्हणजे तू काय करणार आहेस? काय करणार आहेस? तुला ठाऊक नाही, गावातली माणसंच तुझा न्याय निवाडा करतील. तुला खेटराने झोडतील, दगडाने चेचतील, शेणाने माखवतील. तुझी धिंड काढून चेटकीन चेटकीन म्हणून या गावातून बाहेर काढतील. सगळा विनाश मी करेन, पण हाय तुझ्यावर येईल.